वाळू तस्कर की ब्लफ मास्टर? वाळूपट्टा सोडून 1.5-2 लाखात वाळू तस्करी. 1.5 लाख भरा आणि रात्रंदिवस वाळू तस्करी करा. हा पैसा घेऊन वाळू तस्करीला अभय देणारा नक्की कोण? पूर्णा नदी पात्रातील वाळूपट्टा लिलाव होऊन एका व्यक्तीला दिला गेलाय, ज्याला ती जागा मोजणी करून दिलीये. त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. महसूल खाते जेव्हा वाळूपट्टा रॉयल्टी कोणाला देते तर तेव्हा त्याची मोजणी व मोजमाप करून देत असते. सदरील वाळूपट्टा संबंधित व्यक्तीला दिला गेला, पण त्या मोजमाप झालेल्या क्षेत्रातील वाळू खनन न करता संबंधित व्यक्तीने त्या मोजमाप केलेल्या वाळूपट्ट्याला हद्द बनवली आहे चराळी मारून. त्याच्या अवतीभोवती त्याने खोल चारी बनवून त्यात खोलगट खड्डा पाडलाय व त्याच्या भोवताली असणारी वाळू तस्करी करून गडगंज माया जमवण्याचा जणू चंग बांधलाय. मग त्यात अनेक प्रश्न निर्माण होऊन जातात की महसूल यंत्रणा निर्दिष्ट आहे की काय, की काही अर्थपूर्ण व्यवहार होऊन मॅनेज झालीये. संबंधित व्यक्तीला दिलेला हा वाळूपट्टा नियमानुसार असूनही तो महिन्याला प्रति ट्रॅक्टर 1.5 ते 2 लाख रुपये कसा घेतो? त्याला हे अधिकार कोणी दिलेत? तो खाजगी व्यक्ती कोण आहे? पाणी कुठपर्यंत मुरते याची चौकशी कोण करणार? राजरोसपणे 1.5 ते 2 लाख रुपये भरून ट्रॅक्टरवाले वाळू तस्कर, यात हायवा यांचा तर दुपटीने असेल तो भाग वेगळा. कुणाला पोचतायत? महसूल यंत्रणा कधी जागृत होणार? हा प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे उपस्थित होतोय.